नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे। त्यासाठी मी इथे दूध घेतले आणि दूध छान असं तापवून घ्यायचं। सर्व फ्रूट घेतलेले आहेत, जे मला पाहिजे होते तेवढेच मी फ्रूट घेतले। तर ते असे छान बारीक कट करून घ्यायचे आहे। थंड दुधामध्ये इथे मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे दुधामध्ये पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची। थंड दुधामध्येच मिक्स करायची पावडर, नाहीतर गरम दुधामध्ये केल्यानंतर गुठळ्या होतात। हे बघा, दूध छान असं तापलेलं आहे। आता मी इथे साखर टाकते। किती गोड पाहिजे तेवढी आपल्याला साखर टाकायची आहे। मी 1 चमचा टाकली, ही दुसरा 3 आणि 4 चम्मच मी साखर टाकली आणि छान असं आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। इथे मी कस्टर्ड पावडरची स्लरी बनवलेली ती आपल्याला दुधामध्ये घालायची आहे। छान अशी दुधामध्ये ओतून घ्यायची आणि पटकन अशी चमच्याने ढवळून घ्यायचं। थोड्या वेळाने दूध छान असं घट्ट होणार। चमचा दुधामध्ये फिरवत राहायचं, नाहीतर गुठळ्या होतील। दूध बघा इथे छान असं घट्ट झालेलं आहे आणि छान शिजलेलं पण आहे। आता मी गॅस बंद करते आणि दूध थंड होण्यासाठी असंच ठेवायचं। दूध छान थंड झालं की आपल्याला सर्व फ्रूट्स त्यामध्ये टाकायचे आहे। हे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये हे सर्व दूध ओतून घेते। आणि छान असं थंड होण्यासाठी ठेवून दे। दूध छान असं थंड झालेलं आहे, तर आता मी सर्व फ्रूट टाकते त्यामध्ये। छान असे फ्रूट मिक्स करून घ्यायचे। बघा किती मस्त दिसते। इथे मी ॲपल पण टाकते। ॲपल पण छान असे मिक्स करायचे आणि 2 तासासाठी असंच फ्रीजमध्ये ठेवायचं। इथे आपलं फ्रूट कस्टर्ड छान असं तयार झालंय। या सर्वांनी खायला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा।